श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रय प्रभूंना माझा नमस्कार असो. श्री श्रीपाद श्री वल्लभांना माझा नमस्कार असो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांना माझा नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री गुरुचरित्र अध्याय 31. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका पुढे झाल्या पूर्व एका. योगेश्वर तो कारणिका सांगे स्त्रियांचे धर्मकर्म. योगेश्वर म्हणती ती अशी स्त्रियांचे आचार मधुपुसी सांगेन तुझ विस्तारसी भवसागर तरावया. पती असता कवण धर्म अथवा मेलिया कवण कर्म उभय पक्षी विस्तारून सांगेन एक एक चित्त. अगस्त्य ऋषी महामुनी जो का होता काशी भुवनी लोपा मुद्रा महाज्ञानी त्याची भार्या परी असा. पतिव्रता शिरोमणी दुसरी नव्हती आणि कोणी वसता तेथे वर्तमानी झाले अपूर्व परी असा. तया अगस्त्याचा शिष्य विंध्य नाम असे प्रख्यात पर्वत रूपे वर्तत होता भूमीवरी देखा. ब्रह्म ऋषी नारद मुनी हिंडत गेला तयास्थानी संतोषी झाला पाहुणे स्तुती केली तयावेळी. म्हणे नारद विंध्यासी अनेक पर्वत नाही तुझ समस्त वृक्ष तुझ पाशी महारम्य स्थळ असे. परी असे एक उणे मेरू सरसी नोहे जाणे स्थळ सूक्ष्म तू या कारणे महत्व नाही परी असा. ऐसे म्हणता नारद मुनी विंध्याचळ कोपोनी वाढत झाला तक्षणी मेरू सरिसा होऊ म्हणे. वाढे विंध्याचळ देखा सूर्यमंडळा सन्मुखा क्रमांतरे वाढता एका गेला स्वर्ग भुवनासी. विंध्या दक्षिण भागेसी अंधकार अहर्निशी सूर्यरश्मी न दिसे कैची यज्ञादी कर्म राहिले. ऋषी समस्त मिळून विनू आले इंद्रभूनी विंध्य पर्वताची करणी सांगता ती विस्तारे. इंद्र कोपोनी तयवेळी गेला तया ब्रह्म्याजवळी सांगे वृत्तांत सकळी तया विंध्य पर्वताचा. ब्रह्मा म्हणे इंद्रासी आहे कारण आम्हासी अगस्त्य असे पुरी काशी तया दक्षिण दिशे पाठवावे. अगस्तीचा शिष्य देखा विंध्याचळ आहे जो का गुरु गुरु येतोची सन्मुखा नमिता होय शरणागत. अगस्त्य सांगेल शिष्याशी वाढो नको म्हणून त्याची नमन करिता शिखरेसी भूमी समान करील देखा. या कारणे तुम्ही आता जावे काशीपुरा त्वरित अगस्त्य ऋषीशी विनिता पाठवावे दक्षिणेशी. अगस्त्याच्या आश्रमासी पातली इंद्र समस्त ऋषी देवगुरु महार्षी बृहस्पती सवे असे. देखोनी अगस्त्य मुनी समस्ता ते वंदोनी अर्धपाद्य देऊनी पूजा केली भक्तीने. देव आणि बृहस्पती अगस्त्याची स्तुती करते आणि सवेची वाणी ते लोपा मुद्रा पतिव्रते ते. देव गुरु बृहस्पती सांगे पतिव्रता ख्याती. पूर्वी पतिव्रता होती लोपा मुद्रा सरी नाही. अरुंधती सावित्री अनुसया महाव्रती शांडिल्याची पत्नी होती पतिव्रता विख्यात. लक्ष्मी आणि पार्वती शतरूपा स्वयंभू सती. मेनका जान अति विख्याती हिमवंताची प्राणेश्वरी. सुनीता जान ध्रुवाची माता. संध्यादेवी सूर्यकांता. स्वाहादेवी होती ख्याता यज्ञ पुरुषाची प्राणेश्वरी. याहुनी अधिक आचार ख्याता लोपा मुद्रा पतिव्रता. ऐका देव समस्त म्हणता बृहस्पती सांगत असे. पतिव्रतेचे आचरण सांगे गुरु विस्तारून पुरुष जेवता प्रसाद दान मुख्य भोजन स्त्रियसी. दिवस अखंड सेवा करणे अतिथी येता पूजा करणे पती निरोपा विन जान दान धर्म न करावा. पती निद्रिस्त झाल्यावरी आपण मग शयन किजे नारी. चोळी तान ओढे ठेवी दुरी पुरुष शरीर न स्पर्शावे. स्पर्श चोळी पुरुषासी होय उन्हा तो आयुषी. घेऊ नये नाम त्यासी पती आयुष्य उणे होय. जागृत न होता पती देखा पूर्वी उठीचे सती ऐका. करणे सडा संमार्जनिका करणे निर्मळ मंगलमय. पती पूजा करणे नित्य सदा घ्यावे पाद तीर्थ. चरणावरी ठेवून माता म्हणावे तुची शंकर. पती असता उच्छिष्ट त्याचे भोजन करावे मनोवाचे. नसतील घरी पुरुष साचे अतिथी धेनु प्रसाद घ्यावा. गृह निरंतर निर्मळ करी निरोपा वेगळा धर्म न करी. व्रते उपवास येणे परी निरोपा वेगळे न करी दान. पुरुष संतोष असता जरी दुश्चित्त नसावे त्या नारी. पुरुष दुश्चित्त असे तरी आपण संतोषी नसावे. रजस्वला झालिया देखा बोलू नये मौन्यनिका. न ऐकावी वेद ध्वनी देखा मुख मुख्य दाखवू नये. ऐसे चारी दिवसवरी आचरावे तिने नारी. सुस्नात होता अवसरी पुरुष मुख अवलोकिजे. जरी का नसेल पुरुष भुवनी त्याचे रूप ध्यावे मनी. सूर्यमंडळ पावनी गृहात जावे पतिव्रते. पती आयुष्य वर्धनार्थ हळदी कुंकुम लावीजे ख्यात. सिंदूर काजळ कंठसूत्र फणी माथा असावी. तांबूल घ्यावे सुवासिनी असावी तिचे माथावेनी. करी कंकन तोड कानी पुरुषांसमीप येणे परी. न करी इष्टती शेजारणीशी रजकिनी स्त्री कुहू ईसी. जैन स्त्री दरिद्रिणीशी इष्टत्व करिता होय हानी. पुरुषनिंदा करी स्त्रियांशी बोलो नये पतिव्रताशी. बोलता महादोषी पतिव्रता लक्षण. सासू श्वशुर नंदावयनी धीर भावे तेजुनी. राहू म्हणे वेगळेनी श्वान योनी पावे सत्य. अंगन धुवावे नग्न विने. उखळा मुसळा वरी न बैसणे. पाटा वरवंट्यावरी जाण बैसू नये पतिव्रता. पती सवे विवाद देखा करिता पावे महादुःखा. पती अंत करणी असे एका.
आपण एक करू नये. जितुके मिळेल पतीशी संतुष्ट करावे मनासी, समर्था पाहुनी काक्षेसी पती निंदा करू नये. भागीरथी समान देखा, पतीचे चरण तीर्थ अधिका, पती सेवा करणे सुखा, त्रयमूर्ती संतुष्ट होती. जाऊ नये वनभोजनासी अथवा शेजारी या गृहासी, इष्ट सोयरे म्हणून हर्षी जाऊ नये प्रतिदिनी. पती सन्मुख निष्ठुरोनी, उत्तर देता काल्पनी, उपजे मुखी होऊनी सप्तजन्म दरिद्रपण. गुरुदेव धर्म तिथे समस्त सर्व जाणावा आपुला पती, ऐसी जे निश्चय सती पतिव्रता त्याची जाणा. सहगमन करणे मुख्य दान, थोर धर्मश्रुतीचे वचन, पूर्वज 42 उद्धरण पतिव्रता धर्माने. पुरुष प्रेत झाली यावरी, सहगमना जाता नारी, एक एक पाऊली निर्धारी, अश्वमेध सहस्र पुण्य. माता विधवा असे जरी, पुत्रासी शकून मंगळ करी, पुत्राविने विधवा जे नारी, नमन तिसी करू नये. एक एक रोम रोमासी, स्वर्गी राहे शतकोटी वर्षी, पुरुषा सवे स्वानंदेसी, पतिव्रता राहे तेथे. पुण्य सह गमनासी, व्हावी कन्या ऐसी वंशी, 42 कुळे कैसी घेऊन जाय स्वर्गात. भूमी देवता ऐसे म्हणे, पतिव्रतेचे असती चरण, आपणावरी चालता क्षण पुनीतच आपण म्हणत असे. सूर्यचंद्र ऐसे म्हणते, आपले किरण आहेत ज्योती, पतिव्रते वरी पडती, आपण पावन होत असो. वायू आणि वरुण देखा, पतिव्रतेचे स्पर्श ऐका, पावन आपण झालो निका, वाहता समस्त पुनीत होती. घरोघरी स्त्रिया असती, काय करावी लावण्य संपत्ती, जिचेनी वंशा उद्धार गती, तैशी स्त्री घरी असावी. ज्याचे घरी पतिव्रता, दैवा वेगळा पुरुष ख्याता, करावे सुकृत जन्मशता, तरीच लादे तैशी सती. चतुर्विध पुरुषार्थ देखा, स्त्रियेचेनी लादे पुरुषानिका, पतिव्रता स्त्री अधिका, पुण्यानुबंधे मिळे जाना. सती नाही ज्याचे घरी, त्यासी नाही अरण्य दुरी, वृथा जन्मोनी संसारी, कर्म बाह्य तो जाना. ऐसी सती मिळे ज्यासी, समस्त पुण्य घडती त्यासी, पुत्र संतान परलोकासी, साधन होय सतीचेनी. पुण्य घडे जे गंगा स्नाने, लादे सतीचे दर्शने, महापापी होय पावन, सप्त जन्मे पापे जाती. पतिव्रतेचा आचार सांगे बृहस्पती देवगुरु, म्हणून सरस्वती गंगाधर विनवय तसे श्रोते जना. सिद्ध म्हणे नामधारकासी, गुरुचरित्र पुण्यराशी, ऐकता पावसी सद्गतीसी, म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्यान सिद्ध नामधारक संवादे पतिव्रता धर्म निरूपणम नाम एक त्रिशोध्याय. श्री गुरुदत्तात्रय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.